तर सगळ्यात आधी आपला आहे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आता आपल्याला माहित असेल की मागच्या 2-3 वर्षापासून खूप जास्त प्रमाणात चालू आहे AI. इव्हन ह्या वर्षी पण AI इम्पॅक्ट समिट झाली होती. किंवा ते सर्व AIचं पण LLM खूप जास्त न्यूजमध्ये होतं. आणि ते काय म्हणतात Anthropicचं पण क्लाउड वगैरे आलं होतं. पूर्ण मार्केट डाऊन झालं होतं बाकीच्या जे सॉफ्टवेअर कंपन्यांचं. तर त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे इम्पॉर्टंट बनत आहे AI. ह्या वर्षी फिक्स जवळपास प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असणार आहे AI वर. तर हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे. इव्हन क्वांटम कम्प्युटिंग वगैरे पण आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर हे आपण आधी जे AIचं आहे सगळं एकत्र घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बाकीचं करू. ठीक आहे. तर आधी आपण AI इम्पॅक्ट समिट बघू. आता AI इम्पॅक्ट समिट तुम्हाला माहिती असेल म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी नाही, वाईट गोष्टीसाठी माहिती असेल. कारण की इथं कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. एक गलगोटिया युनिव्हर्सिटीवाल्यांनी म्हणजे एक रोबोट आणला होता. रोबोट म्हणजे एक कुत्रा आणला होता, रोबोटचा कुत्रा. म्हटलं होतं की आम्ही स्वतः डेव्हलप केलेला आहे. पण तो ऍक्च्युअली होता चायनावरून त्यांनी विकत घेतला होता. तर त्याच्यावरून खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. तर त्याच्यासाठी आपल्याला हे माहित नाही पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात. तर ह्या आपल्याला माहित पाहिजे. ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी मागे एकदा बोलता बोललो होतो, की खूप जास्त म्हणजे याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस कमी आहे. पण ऍक्च्युअली याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा AI इम्पॅक्ट समिट आहे. आता बघा AI इम्पॅक्ट समिट ही भारतात पहिल्यांदा झाली होती. तर भारतात पहिल्यांदाच होणारी फक्त भारतात नाहीये, तर पूर्ण ग्लोबल साऊथ मध्येच पहिल्यांदा झाली होती. बघा ग्लोबल साऊथ म्हणजे काय, की समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरचे जे साऊथ मधले देश आहेत. साऊथ म्हणजे काय, की इकडं म्हणजे साऊथ अमेरिका झाला, साऊथ आफ्रिका झाला, इव्हन इंडिया, इंडोनेशिया वगैरे हे जे देश झाले, तर ह्याला म्हणतात ग्लोबल साऊथ. का बरं? कारण की जे मोस्टली डेव्हलप्ड नेशन आहेत, जे ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत, तर ते कोणते आहे? अमेरिका आहे, युरोप आहे, इकडे रशिया वगैरे आहेत. तर हे ऑलरेडी डेव्हलप आहेत. ठीक आहे. तर ह्यांना म्हणतात ग्लोबल नॉर्थ. म्हणजे जे मोस्टली नॉर्थ मध्ये सापडतात. इव्हन ऑस्ट्रेलियाला पण ग्लोबल नॉर्थ मध्ये पकडतात. जरी साऊथ मध्ये असला तरी. आता ग्लोबल साऊथ म्हणजे काय, जे डेव्हलप्ड आहे, सॉरी डेव्हलपिंग आहे किंवा अंडर डेव्हलप्ड आहे. जसे की आफ्रिका झालं, हे साऊथ अमेरिका, इंडिया वगैरे झालं. तर हे डेव्हलपिंग आहे अजून, बरोबर. तर हे ग्लोबल साऊथ मध्ये येतात. तर हे ग्लोबल साऊथ मध्ये झालेली अशी प्रकारची पहिली परिषद आहे भारतातील आणि ग्लोबल साऊथ मधली पहिली. आणि फक्त पहिली नाही आहे, म्हणजे ही ग्लोबल साऊथ मधली पहिली आहे, पण ओव्हरऑल बघायला गेलं त्या सिरीज मधली एकूण चौथी आहे. तर पहिली कुठे झाली होती? युके मध्ये. युके मध्ये हे AI सेफ्टी समिट झाली होती. त्यानंतर साऊथ कोरिया आणि फ्रान्स मध्ये झाली होती. अशा प्रकारे आधी 3दा झाली आहे, चौथ्यांदा भारतात झाली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयोजक बघायला गेले तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाही आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. आता बघा जे AI इम्पॅक्ट आहे ह्याचं थीम काय आहे? सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय. सर्वजन हित आहे. आता इम्पॅक्ट कसा पाहिजे AI चा? सर्वांचं हित झालं पाहिजे आणि सर्वांना सुख भेटलं पाहिजे. हित आणि सुख. तर हे AI चा इम्पॅक्ट असायला पाहिजे. तर अशी ओव्हरऑल थीम होती याची. तर हे थीम लक्षात ठेवा. सर्वजन हित आहे आणि सर्वजन सुख आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 3 सूत्र होते. 7 चक्र होते. तर हे 3 सूत्र 7 चक्र पाठ करायची गरज नाही. फक्त लिहून दिलं इथं तुम्हाला. 7 चक्र म्हणजे काय, ते सायन्स सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे एकदम चंगा सीवाला नाही का, ते एकदम ते 7 चक्र असणार आहेत. 3 सूत्र म्हणजे काय, पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस. म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, पूर्ण प्लॅनेटचा विकास व्हायला पाहिजे आणि आपली प्रोग्रेस व्हायला पाहिजे किंवा ग्रोथ व्हायला पाहिजे. तसे 3 सूत्र आहेत. ठीक आहे. त्यानंतर कालावधी बघा, 16 ते 21 फेब्रुवारी 2026. आता बघा इथं आय थिंक 20 फेब्रुवारी आहे. तर एकदा म्हणजे प्रॉपर चेक करून सांगतो मी परत एकदा. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. मी PDF मध्ये जर वेगळं असेल तर एडिट करून देईन. त्याच्यानंतर USA नेतृत्व करत असलेले पॅक्सिलिका. आता पॅक्सिलिका हे आपण मागे इकॉनॉमिक्सच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. पॅक्सिलिका काय? पॅक्स म्हणजे काय? शांती. आणि सिलिका म्हणजे काय? जे सिलिकॉन आहे, जे की आपण चिप मेकिंग किंवा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी वापरत असतो. तर त्याच्यामध्ये भारताला आधी USA ने जॉईन करून घेतलं नव्हतं. ठीक आहे. त्याच्यामुळे बरंचसं क्रिटिसिझम झालं होतं. त्याच्यानंतर परत पॅक्सिलिकामध्ये भारताला फेब्रुवारीमध्ये जी ही समिट झाली होती, तर ह्या समिटमध्ये भारताने साईन केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सही आणि बोध. आता सही आणि बोध मध्ये कॉमन काय दिसतं तुम्हाला? एच. तर हे जे एच आहे हा म्हणजे हेल्थ. ठीक आहे. हेल्थ म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी हे दोनच्या दोन्ही डिजिटल उपक्रम आहेत. तर हे असं लक्षात ठेवा. आता त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही की हेल्थ कशासाठी आहे आणि बोध कशासाठी आहे. तेवढं लक्षात ठेवा की हे फक्त हेल्थसाठीचे, आरोग्य क्षेत्रासाठी आहे. त्याच्यानंतर हे एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. मोस्टली सरळ सेवेला वगैरे विचारू शकतात किंवा थोडंसं युनिक फॅक्ट आहे. म्हणजे आपल्या काय म्हणतात, राज्यसेवेला वगैरे पण विचारू शकतात. तर रणवीर सचदेवा हा एकदम छोटासा पोरगा आहे. 5व्या वर्षाचा होतं तेव्हा त्यांनी कोडिंग करायला सुरुवात केली आणि आता 8 वर्ष झालंय. तर ह्यानी जे स्पीकर म्हणजे कीनोट स्पीकर म्हणतात त्याला, AI इम्पॅक्ट समिट मध्ये त्यांनी स्वतः म्हणजे थोडंसं स्पीक म्हणजे किंवा भाषण दिल्यासारखं केलं होतं. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. सर्वात तरुण स्पीकर रणवीर सचदेवा. सचदेवा. रणवीर रस रणवीर सचदेवा असं काहीतरी लक्षात ठेवून द्या यार. किंवा तुम्ही एक दोनदा वाचून घ्या, लक्षात राहून जाईल. रणवीर सचदेवा 8 वर्षाचा पोरगा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर AI रिस्पॉन्सिबिलिटी प्लेज. आता ही जी प्लेज आहे AI ची रिस्पॉन्सिबिलिटी, तर ह्या एक मोहीम केली होती की आम्ही ही प्लेज घेतोय, तर अशी टोटल
2.5 लाखाहून अधिक क्षमता नोंदवून घेतल्या होत्या ऑफिशियली. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. त्याच्यानंतर सर्वम एआय. आता सर्वम एआय खूप जास्त न्यूजमध्ये होतं मागच्या वर्षीपासून. जे आपलं काय म्हणतात त्याला, इंडिया एआय मिशन आहे. भारताचं एआय मिशन आहे ना, त्या एआय मिशनच्या अंतर्गत इंडिया किंवा आपले जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी सर्वम एआय ही एक प्रायव्हेट कंपनी आहे भारतातली. तर सर्वम एआयला त्यांनी स्वतःच म्हणजे भारतातलं इंडिजिनियस LLM तयार करायला सांगितलं होतं. त्यांनी ते इथं सादर केलं. ठीक आहे. ह्याच्यावर आपण ऑलरेडी करंट अफेअर्स मध्ये कव्हर केलेलं आहे. ते आज तुम्ही बघून घ्या. फक्त तिथं हे 2 नाव लक्षात ठेवा. काय, प्रत्युष कुमार आणि विवेक राघवन. प्रत्युष कुमार आणि विवेक राघवन ह्यांनी मिळून सर्व एआयची 2023 ला स्थापना केली होती. ठीक आहे. हे फक्त लक्षात ठेवा. प्रत्युष कुमार आणि विवेक राघवन. कारण की म्हणजे सर्व एआय खूप जास्त न्यूज मध्ये होतं, तर ह्यांची नावं पण मे बी विचारू शकतात. ठीक आहे. म्हणजे राज्यसेवेत नाही पण ऍटलीस्ट बाकी सर्व सेवेमध्ये वगैरे विचारू शकतात. त्याच्यानंतर सर्वम एआय मान्यम. आता बघा, मयम. आता मयम म्हणजे काय, की तुम्ही मल्याळम वगैरे माहित असेल तर त्याच्यावरून फक्त रिलेट करू शकता मयम. आता मयम हे केरळचं आहे. ठीक आहे. बघा, भारतातील सर्वात मोठा पालकांसाठीचा एआय लिटरसी म्हणजे हे शिकवणार कोण, लिटरसी म्हणजे त्यांना साक्षरता करणं. कोण शिकवणार आहे, जे छोटे पोरं आहेत तेच त्यांच्या पप्पांना मम्मींना शिकवणार आहे. बघा, भारतातील सर्वात मोठा पालकांसाठीचा एआय लिटरसी साक्षरता कार्यक्रम केरळ सरकारने सुरू केला. कोणासोबत, सर्वम एआय सोबत. हे जे सर्वम एआय सांगितले त्यासोबतच. ठीक आहे. नंतर याचा उद्देश काय, की जवळपास 6 लाख पालकांना एआय चे मूलभूत ज्ञान द्यायचे आहे. ठीक आहे. आता जे केरळ आहे, केरळ पहिलं डिजिटल लिटरेट राज्य पण झालं होतं. ते आपण मागे बघितलं होतं. ठीक आहे. डिजिटली साक्षर पूर्णपणे झालं होतं. ठीक आहे. ते पण लक्षात ठेवायचं आहे. केरळ राज्य आहे ते पूर्णपणे डिजिटल साक्षर होणार. आता एआय पण ते शिकवत आहे पूर्ण लोकांना. बघा, 6 लाख पालकांना एआय चे मूलभूत ज्ञान कोण देणार आहे, स्वतः विद्यार्थी. त्याच्यानंतर एआय लिव्हिंग लॅब. आता लिव्हिंग लॅबचा अर्थ काय, की तुम्ही लिव्हिंग म्हणजे कुठेतरी राहता तुम्ही, काय काय म्हणजे रिअल वर्ल्ड मध्ये जे राहतात त्याला लिव्हिंग म्हणतात. बरोबर. रिअल वर्ल्ड म्हणजे काय, की हे जे प्रॉब्लेम्स आहेत बाकीच्या म्हणजे कोणते पण प्रॉब्लेम्स आहेत ते रिअल वर्ल्ड मध्ये एआय सोबत इंटिग्रेट करणं, त्याला म्हणतात लिव्हिंग लॅब. ठीक आहे. एआय ची लिव्हिंग लॅब. तर आता इथं काय करणार, हे एआय लिव्हिंग लॅब आहे, हे MSME साठी आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे. एआय लिव्हिंग लॅब ह्याला MSME सोबत कनेक्ट करून ठेवा. फक्त एवढंच लक्षात ठेवा, एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्राने फक्त MSME साठी बनवले आहे. इथं काय होणार आहे, की MSME चे जे पण छोटे फार जे काही फाउंडर्स असतील किंवा जे चालवणारे असतील त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, की रन कशी करायची किंवा बाकीचं काय करायचं. तर त्याच्यासाठी म्हणजे जे एआय लिव्हिंग लॅब असणार आहे, की जे की ते प्रॉब्लेम्स रिअल वर्ल्ड जे सिम्युलेशन करणार आहे, ज्याच्यातून सांगणार आहे की तुम्ही असं असं करा. ठीक आहे. तर हे एआय लिव्हिंग लॅब असणार आहे आणि देशातील पहिले आहे कुठं, मुंबईमध्ये केले आहे. RT रतन टाटाची एक युनिव्हर्सिटी कोणतरी म्हणजे स्किल युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे असणार आहे. तर हे महाराष्ट्र MSME साठी एवढं तरी लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे काही पोरं आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांचं इंडस्ट्री आणि अकॅडमी आहे, तर हे सगळे एकत्र येऊन ते सोल्युशन देतील. आता जर्मनीची एक युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी याच्यासोबत सहकार्य केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, एआय लिव्हिंग लॅब. त्याच्यानंतर महाक्राईम OS एआय. तर हे फक्त आपण एकदा बघू की नेमकं काय. महा म्हणजे काय, महाराष्ट्र. क्राईम म्हणजे काय, की म्हणजे माहितीच आहे आपल्याला क्राईम म्हणजे काय असतं. आणि OS म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम. तर महाराष्ट्रातलं क्राईम घालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे एआय ची. ठीक आहे. ऑब्व्हियसची गोष्ट आहे. म्हणजे काय, महाराष्ट्र पोलिसांनी पोलिसांसाठी विकसित केलेली एआय आधारित सायबर क्राईम तपास प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. तर हे ह्याच्यापेक्षा इथं लक्षात ठेवायची काय गोष्ट आहे, की हे म्हणजे विकास कोणी केला याचा, सायबर आय मायक्रोसॉफ्टचा पार्टनर आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक आहे मार्वेल. मार्वेल म्हणजे काय, महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हान्स्ड लॉ एन्फोर्समेंट. लक्षात ठेवा, लॉ एन्फोर्समेंटसाठी. तर हे जे लॉ एन्फोर्समेंटसाठी करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे भारतातलं. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर हे तुम्हाला सांगितलं भारतातील पहिली एआय पोलीस ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर हे पण सांगितलं विकास करते कोण आहे आणि उपयोग बघा. म्हणजे जे पण कोणी FIR करतं किंवा बाकीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत इव्हिडन्स वगैरे गोळा करून, तर हे स्वतः इव्हिडन्स गोळा नाही करणार. हे काय करणार, तुम्ही तिथे इनपुट द्यायचं आणि तुम्हाला पुढचे स्टेप काय घ्यायला पाहिजे तर ते हे सांगणार. ठीक आहे. जसं की आपण ChatGPT विचारतो की म्हणजे माझं असं सिच्युएशन आहे आणि मी काय करायला पाहिजे, तर सेम इथं ते करणार. ठीक आहे. FIR वगैरे ते नोंद झालेली असेल त्याच्यावर सगळं तुम्हाला डिटेल प्लॅन देणार पुढचा. त्याच्यानंतर भारतातील पहिले डीप टेक्नॉलॉजी पॉलिसी. आता डीप टेक म्हणजे काय, की एकदम नवीन नवीन पॉलिसी म्हणजे सॉरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे येत आहे, जे ऑलरेडी इस्टॅब्लिश नाही, म्हणजे ऍप वगैरे बनवणं तसं नाही. म्हणजे काय, की तुम्ही काहीतरी इनोव्हेट करताय एकदम नवीन, थोडेसे कॉम्प्लेक्स वगैरे पण ते हे असतील, तुम्ही नवीन काहीतरी इनोव्हेट करता, ते म्हणजे डीप टेक्नॉलॉजी. तर तशी पॉलिसी आणणारं पहिलं राज्य तामिळनाडू आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिला सोव्हरीन एआय पार्क. सोव्हरीन म्हणजे काय, सार्वभौम. तर एआय पार्क म्हणजे म्हणजे सगळं काय स्वतःच असलेला
AI पार्ट. ठीक आहे, म्हणजे तिचं डेटा फिडिंग, ट्रेनिंग वगैरे सगळं जे काही असतं AI साठीचं ते सगळं एका ठिकाणी म्हणजे स्वतः सगळं भारतात होणार. ते झालं सोरिन. ठीक आहे, तर ते तामिळनाडूमध्ये असणार आहे. सर्वम AI हा जो सर्वम AI किंवा हा जो सर्वम आहे त्यासोबतच तो करार केलाय. तर सर्वम AI सोबत आतापर्यंत 2 करार झालेले आहे. सॉरी, हा बरोबर, ते भारताने त्याला मिशन AI अंडर पण ह्याला केलेलं आहे. त्यानंतर केरळ साठीचं पण आहे आणि तामिळनाडू सोबत साठीचं पण आहे. ठीक आहे, त्यानंतर आयला म्हणजे AILA, आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट. लॅब असिस्टंट म्हणजे काय, लॅबोरेटरी जे असतात, तुम्ही केमिस्ट्रीच्या वगैरे आधी प्रोजेक्ट वगैरे केले असतील लहानपणी कॉलेजमध्ये वगैरे किंवा शाळेमध्ये वगैरे, तर ते जे लॅब आहे, लॅब असिस्टंट जो असतो की काय काय करायला पाहिजे, किती मिक्स करायला पाहिजे, तर ते प्रॉपर सगळं करणार ते आयला असणार आहे. ते IIT दिल्लीने विकसित केलेलं आहे लॅब मधील संशोधन मध्ये सहकार्य करण्यासाठी. ठीक आहे, सहकार्यापेक्षा ते आपल्यापेक्षा त्याला जास्त माहित असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाटील इफेक्ट. आता हा पाटील इफेक्ट बघा, हा किंवा सास्पो कॅलिप्स पण म्हणतात. कॅलिप्स म्हणजे काय, म्हणजे SAS. सास म्हणजे काय, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस. तर त्याचं अपोकॅलिप्स आलं होतं. म्हणजे काय की पूर्ण मार्केट डाऊन झालं होतं त्यांचं. का बरं, ह्या पाटील इफेक्टमुळे. तर ह्याला पाटील इफेक्ट पण म्हणतात आणि सास्पो कॅलिप्स म्हणतात. ठीक आहे, हे दोनच्या दोन्ही लक्षात ठेवा. आता हे काय आहे की तुम्हाला मग सांगितलं होतं अँथ्रोपिक आहे. अँथ्रोपिकने एक नवीन त्याचं मॉडेल काढलं होतं, क्लाउड आहे. ठीक आहे, तर ह्या मॉडेलमुळे काय झालं की जे बाकी सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, तर बाकीच्या सॉफ्टवेअर कंपन्या मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. म्हणजे होणार काय होतं की समजा ही एक कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये म्हणजे काहीतरी फंक्शनिंगसाठी सॉफ्टवेअर लागतं, तर हे दुसऱ्या कंपनीकडून सॉफ्टवेअर विकत घेत आहे. ठीक आहे, आता आपण हे नवीन जे क्लाउड आलंय हे काय करणार आहे, हे सगळं A to Z हे काम करणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर मागून फिडिंग करण्यापासून, म्हणजे प्रोग्रामिंग पासून तर म्हणजे पुढचं जे दाखवायचं आहे म्हणजे पूर्ण एंड टू एंड सगळं हे करणार आहे. ठीक आहे, ते आता जर हे सगळं करणार आहे एकदम स्वस्तामध्ये, तर एवढ्या महागाचे प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर हे का बरं घेणार कंपन्या. ठीक आहे, तर ह्या कंपन्या हे सॉफ्टवेअर घेणार नाही. तर ह्या जे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस आहे, तर ह्या कंपन्यांचे भाव घसरले, तर हे पूर्ण मार्केटमध्ये डाऊन गेले होते. तर खूप जास्त म्हणजे जवळपास 285 बिलियन मार्केट डाऊन गेलं होतं एका दिवसात, एका घंट्यात म्हणू शकता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं अँथ्रोपिक. तर ह्याच्यामध्ये म्हणजे भारतासाठी अभिमानाची म्हणजे गोष्ट म्हणू शकता किंवा नाही पण म्हणू शकत, कारण की हे दुसरीकडे गेले आहे, त्याला ब्रेन ड्रेन म्हणतात. तर हे अँथ्रोपिकनी ह्याला घेतलं होतं, CTO बनवलं होतं. CTO कोण आहे, राहुल पाटील. CTO म्हणजे काय की चीफ टेक्निकल ऑफिसर. तर बघा त्याला राहुल पाटीलला बनवलं. तर राहुल पाटील महाराष्ट्रीयन नाही, तो आपल्या बँगलोरमध्ये शिकला होता, एका छोट्या कॉलेजमध्ये शिकला होता आणि डायरेक्ट तो आता अँथ्रोपिकचा CTO झाला होता. ठीक आहे, तर त्याच्या अंडर हे क्लाउड मॉडेल विकसित केलं होतं आणि ते क्लाउड मॉडेल जसं लॉन्च केलं तसं ते पूर्ण मार्केट डाऊन झालं. त्याच्यामुळे त्याला पाटील इफेक्ट पण म्हणतात पूर्ण वर्ल्ड मध्ये. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. अँथ्रोपिकचं क्लाउड मॉडेल आहे आणि ते पूर्ण सगळं काम स्वतः करणार होतं, त्याच्यामुळे बाकीच्या सॉफ्टवेअरची गरज नव्हती. तर लक्षात ठेवा.